ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिकसह शहरातील मुस्लिम बहुल परिसर रोषणाईने उजळला आहे. चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, मुलतानपुरा आणि फाळके रोड परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. वडाळा रोड परिसरातही नागजी, जयदीप नगर, चिस्तिया कॉलनी आणि मिल्लत नगरमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जुने नाशिकसह वडाळा गाव, काजीनगर, अशोका मार्ग आणि पखाल रोड परिसरातील मशिदींवरही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरम्यान जुलूसच्या नियोजनासाठी शाही मशिदीत धर्मगुरू आणि उलेमांची बैठक पार पडली. यंदाच्या जुलूसमध्ये कोणत्याही ग्रुपकडून डीजेचा वापर केला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी दुपारी जुने नाशिकमधून जुलूस काढण्यात येणार असून सहभागी वाहनांची शाही मशिदीत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आलं आहे. शांतता, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात ईद ए मिलाद साजरा करण्यासाठी आयोजक आणि प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.